जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या टिक्कर मराठी युट्यूब चॅनलवर. आज मी काही बुद्धिमत्ता शिकवणार नाहीये, हे तुम्हाला सगळ्यांना थंबनेल वरनं कळलंच आहे. कारण थंबनेल मध्ये एवढं मोठ्या अक्षरात लिहिलं आहे ते मध्ये 90 मिनिटं आणि त्यातही माझा फोटो आहे असा रागामध्ये, म्हणजे मी तुम्हाला काहीतरी खडसावून सांगत आहे की ते 90 मिनिटं किती महत्त्वाचे आहेत. ते जे 90 मिनिटं आहेत त्यामुळे तुमचं इतिहासामध्ये नाव येईल. इतिहास म्हणजे आपला खरोखरच्या इतिहासामध्ये येणार नाहीये, तो झाला इतिहास. इतिहास म्हणजे आपल्या घराण्याचा इतिहास, बरोबर. आपण जे आडनाव लावतो त्याच्यामध्ये तुमचा इतिहास बनवू शकतो, त्याच्यामध्ये तुमचं नाव कोरलं जाऊ शकतं. तुम्ही जिथे राहता तुमचं गाव, तालुका, जिल्हा, तुम्ही जिथे राहता त्यांच्यामध्ये तुमचं नाव होऊ शकतं, बरोबर ना. तर ते कशामुळे 90 मिनिटं. आता या 90 मिनिटांमध्ये काय काय होतं, तर तुम्हाला तुमचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करायला मिळतं, तुम्हाला पोलीस भरतीचं स्वप्न पूर्ण करायला मिळतं, प्लस आपल्याला त्या 90 मिनिटांमध्ये आपण जर इतका छान परफॉर्मन्स दिला तर आपण आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहण्याचा आनंद आपल्याला मिळतो, हो ना. त्याशिवाय असं लाख मोलाचं असं आपल्याला काही नसतं. मग आता या 90 मिनिटाचं प्लॅनिंग म्हणजे मी तुम्हाला हे सांगणार नाहीये की 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत, तर पहिले कुठल्या विषयाचे सोडवा आणि नंतर कुठल्या विषयाचे सोडवा. हे सगळं ऑलरेडी व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहेत, तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न, 25 जीके, 25 गणित, 25 बुद्धिमत्ता, 25 मराठी व्याकरण. खूप कमी जिल्ह्यामध्ये हा पॅटर्न फॉलो होतो, नाहीतर कमी जास्त प्रश्न असतात. मग ऑफकोर्स तुम्हाला हे पण माहिती आहे, बरं पहिले मराठी किंवा जीकेचे प्रश्न घ्यायचे कारण की ते सोपे वाटतात तुम्हाला आणि पटकन सोडतात. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आणि गणिताचे प्रश्न घ्यायचे. त्यातल्या त्यात या 100 प्रश्नामध्ये जे आपल्याला सोपे वाटतात पहिले ते प्रश्न घ्यायचे. का? त्याच्यामुळे आपल्याला बूस्ट मिळतो किंवा त्याच्यामुळे आपण मोटिवेट होतो आणि आपल्याला कळतं येस मला सगळं येतंय, हो ना. आणि मग कठीण प्रश्नांना घ्यायचं, कारण जर पहिले कठीण प्रश्न गेले तर आपलं निगेटिव्हिटी पण येते, प्लस आपला टाइमही जातो, हा ना. आणि मग येतं ते नैराश्य. या सगळ्यांपासून आपल्याला वाचायचं आहे, बरोबर. आता हे 90 मिनिटं सगळ्यांसाठी एकाच टायमाला चालू होतात. लाखो विद्यार्थी असतात त्या 90 मिनिटात एकाच टायमाला, हो ना. तुम्ही परीक्षा केंद्रात घ्या, तुम्ही एखाद्या जिल्ह्यात घ्या, एखाद्या तुम्ही फक्त एका बेंचवर बसलेले असतात, एका परीक्षा केंद्रात असतात. असे तुम्ही एक असे लाखो विद्यार्थी बसलेले असतात. त्या 90 मिनिटात जो कोणी परफॉर्म करतो तोच फक्त हजारांमध्ये कन्वर्ट होतो किंवा 100 मध्ये कन्वर्ट होतो, 100 हो ना. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तर बघा, हे जे 90 मिनिटं आहे, या 90 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचं यश संपादन करायचंय, तुम्हाला तुमचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे, तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे मानसिकता. आपण आपली मानसिकता छान ठेवायची, निगेटिव्ह विचार करायचा नाही. जितकी तुम्ही निगेटिव्ह विचार करणार तुम्ही निगेटिव्ह भूमिकेत येता. आपल्याला कोणाला विलन आवडतो का? नाही, आता तो सगळा निगेटिव्ह बोलतो. पण आपल्याला काय आवडतं? हिरो हिरोईन आवडतात का? तर ते एकदम छान असतात. मग बस आपल्याला पण छानच बनायचं आहे. आता तुम्ही एवढ्या महिन्यांपासून आमच्या सोबत आहात, एवढ्या वर्षांपासून आमच्या सोबत आहात, तुम्ही सगळ्या विषयांचा परिपूर्ण अभ्यास केलाय, तुम्हाला सगळ्या विषयांमध्ये सगळं माहित झालेलं आहे, बरोबर आहे ना. मग आता तुम्हाला ह्याच गोष्टीचा विचार करायचा आहे की तुम्हाला घरच्यांनी वेळ दिला, तुम्हाला घरच्यांनी तुमच्यावर ट्रस्ट ठेवला, काहींना घरचे पैसे पण देत आहेत, कुठल्या कष्टातून जातात आपले आई वडील हे आपल्याला माहित आहे, बरोबर आहे. आपल्याला पाठिंबा आपल्या आई वडिलांचा आहे, आपल्याला पाठिंबा मित्रांचा आहे, आपल्याला पाठिंबा काही नातेवाईकांचा आहे. आता नातेवाईकांचं मला माहित नाही, तुम्हाला तुमचं माहित असेल आहे की नाही. काही लोक तर असे आहेत जे आपण अपयशी होतोय का ह्याची वाट बघतायत. मग आता तुम्हाला कोणाचं स्वप्न पूर्ण करायचंय? तुमच्या हातामध्ये. जे अपयशाची वाट बघतायत त्यांचं स्वप्न पूर्ण करायचंय का जे आपल्या यशाची आस लावून बसले आहेत अशांचं स्वप्न पूर्ण करायचंय? ठीक आहे. आता ठीक आहे, आता मी म्हंटल की आई वडिलांकडून आपल्याला अपेक्षा आहे किंवा आपल्याकडून आई वडिलांना अपेक्षा आहेत, आपल्याकडून मंडळींना अपेक्षा आहेत, आपल्याकडून काही नातेवाईकांना अपेक्षा आहेत. मग आता हे अपेक्षा या डोक्याचं ओझं डोक्यावर या शब्दाचं ओझं डोक्यावर घेऊ नका. ते ओझं घेऊन जर चालत राहिला तर कधीच तुम्ही म्हणजे नाही क्रॅक करू शकत एखादी परीक्षा. ठीक आहे. जर एक्झाम्पल बघितलं तर आपली 50-50 ची मॅच होती क्रिकेटची, त्यामध्ये आपण ऑलमोस्ट सगळ्या मॅच जिंकलो, पण जी फायनल मॅच होती त्यामध्ये त्यांना असं वाटलं की आपण जर हारलो तर ते करोडो लोक आपल्याला काय म्हणतील. त्या करोडो लोकांचं ओझं त्यांनी डोक्यावर ठेवलं, त्यामुळे काही मिस्टेक्स किंवा काही झालं असेल त्यांच्याकडनं, काही चुकीचे नियम काही चुकीचा त्यांनी निर्णय घेतला असेल, त्यामुळे ते त्यांचं
हातातून गेलं, बरोबर ना, तो वर्ल्ड कप आपल्या हातातून गेला. तर माझं म्हणण्याचा उद्देश एकच आहे की आपण एखादं ओझं जर डोक्यावर घेऊन चालत असू तर आपण मनमोकळेपणाने, डोकं शांततेने काहीच करू शकत नाही. तेच पुढे काय झालं? T20 होती. T20चा वर्ल्ड कप होता. तो वर्ल्ड कप आपण जिंकला. बरं, त्या वर्ल्ड कपमध्ये टर्निंग पॉइंट काय झाला म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा, तर सूर्यकुमार यादवची कॅच. आता त्यांना इंटरव्ह्यूमध्ये विचारलं गेलं की तुम्हाला या कॅच बद्दल कसं? तर ते म्हटले, आम्ही तर मॅचेस म्हणजे जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करतो तेव्हा आम्ही अशा कॅचेस खूप घेतो. आम्हाला सवय आहे. मग ते म्हटले, पण तुमच्यावर ओझं होतं ना, दडपण होतं की एवढ्यांच्या अपेक्षा होत्या तुमच्यासमोर. मग तुम्हाला दडपण नाही आलं का? ते म्हटले, नाही, मला माहिती होतं मी या कॅचेस याआधी पण घेतलेल्या आहेत आणि ही कॅच मला घ्यायचीच आहे. मग सेम तुमचा सगळा अभ्यास झालेला आहे. तुमच्यासाठी आम्ही एवढ्या मॉक टेस्ट घेतलेल्या आहेत. तुम्हाला मॉक टेस्ट प्रोव्हाइड केल्यात आणि तुम्ही बऱ्याचशा मॉक टेस्ट सोडवलेल्या देखील आहेत. मग आता तुम्हाला फक्त खेळायचंय बाबांनो. सगळा अभ्यास झालाय की नाही? फक्त आलेला बॉल किंवा आलेला पेपर कसा येतोय याच्याकडे पण विचार नाही करायचा. मी सगळ्यांचा अभ्यास केलाय, मला सगळं आलंय. त्याच एका हिशोबात आपल्याला येणारा पेपर म्हणजे ती जी येणारी मॅच आहे ती जिंकवून द्यायची आहे घरच्यांसाठी. बरोबर आहे? बरं. तुम्ही स्वतःशी दररोज बोलता का ते महत्वाचं आहे. स्वतःला दररोज विचारायचं. आरशासमोर उभं राहायचं आणि विचारायचं, मी अभ्यास केला का? जर मनापासून उत्तर हो येत असेल तरच तुम्ही अभ्यास केला. मनात जर शंका येत असेल ना की आज थोडासा टंगळ झाली, आज थोडासा कमी केला, तर विचार करायचा आपण अपयशाच्या पायरीकडे जात आहोत. हळूहळू, पायरी नाही, पहिले रस्त्यावरच जाऊयात. हळूहळू पायरी चढतो आपण अपयशाची. जशा यशाच्या पायऱ्या असतात ना, सेम अपयशाच्या देखील पायऱ्या असतात. जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक राहू तेव्हाच आपण रिझल्ट काढू शकू. तुम्ही आई-वडिलांना कितीही बोला, मी अभ्यास केला, मी लायब्ररीमध्ये 12 तास बसलो. आपल्याला माहितीये YouTubeवर एवढे विद्यार्थी येतात, त्याच्यातले सगळे अभ्यास करतात का? काही टाईमपाससाठी येतात. पण आई-वडिलांना काय वाटतं? माझा मुलगा किंवा माझी मुलगी अभ्यास करत आहे, त्यांना डिस्टर्ब नको करायला. मग तुम्ही इतरांशी खोटं बोला, पण स्वतःशी खोटं बोलू नका. स्वतःशी खोटं बोलत असाल तर तुम्ही ऑलरेडी अपयशाकडे जात आहात याचा विचार करा. आणि तुमचा जर सगळा अभ्यास झालाय, तुम्ही आमच्यासोबत एवढ्या महिन्यांपासून वर्षांपर्यंत आहात, सगळ्या विषयांचा परिपूर्ण अभ्यास केलाय, मॉक टेस्ट सॉल्व्ह केलेल्या आहेत, अजून मॉक टेस्ट घेणार असाल, वेल अँड गुड. नवीन काही करू नका, मॉक टेस्टच सॉल्व्ह करा, ज्याने आपल्याला कॉन्फिडन्स वाढतो. आणि तरी जर तुम्हाला कोणी थांबवणार असेल तर ते तुम्ही स्वतः असाल. घरचे थांबवत नाहीयेत, मित्रमंडळी थांबवत नाहीयेत, नातेवाईक काही थांबवत नाहीयेत. मग याचा अर्थ थांबवणारे तुम्ही स्वतः. मग आता तुम्हीच डिसाईड करायचं आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे की नाही? तुम्हाला वर्दी मिळवायची आहे की नाही? तुम्हाला ते 90 मिनिटं सकारात्मकतेने घालवायचे आहेत की नाही? आता सकारात्मकता ही कुठून विकत आणता येत नाही आणि डोक्यामध्ये फिट करता येत नाही. ते तुम्हाला दररोज स्वतःला मोटिवेट करत राहा. एखादा टॉपिक जमत नाहीये पण तो एखाद्या दिवशी 5% समजला ना, ही झाली पॉझिटिव्हिटी. एखाद्या टॉपिक मध्ये मला एक प्रश्न नव्हता येत पण तो मला 4 दिवसांनी जरी जमला ना, ही झाली पॉझिटिव्हिटी. तुम्ही काय म्हणाल, यार पण मला तो टॉपिक 95% नाही समजला, पण तो प्रश्न माझा 4 दिवसांनी सुटला. नका ना. जेव्हा आपण छोटा सकारात्मक विचार करू ना, तेव्हाच तो मोठा विचार बनतो. आता परत जरी कोणीतरी सांगितलं असेल तुम्हाला की पोलीस भरतीला एका वर्षात आपण क्रॅक करू शकत नाही, त्यासाठी खूप वर्ष लागतात, तर हे पण चुकीचं आहे. सगळं तुमच्या माइंडसेटचा गेम आहे. आणि 90 मिनिटांमध्ये जेव्हा तुम्ही पेपरला बसाल तेव्हा आई वडिलांकडे आपण बघायचं, त्यांचे विचार आणायचे. मला ना आता हे वर्दी पाहिजेच आहे, माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट केले. काहीच नाही, काहीच विचार नाही करायचा. बाकी दिवस विचार करा, 90 मिनिटांमध्ये काहीच विचार नाही करायचा. तर बघा, तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे 90 मिनिटं एकाच टायमाला सगळ्यांना भेटणार आहे. बाकी कोणाला कसे घालवायचे आहेत ते तुमच्या मनामध्ये आहेत. बाकी तुम्हाला माहितीये कसे प्रश्न सॉल्व्ह करायचे, कुठल्या टॉपिकचे करायचे, ठीक आहे. मी फक्त एवढंच सांगेल की ते 90 मिनिटं प्लीज छान घालवा. पूर्णच्या पूर्ण एकाग्र मन ठेवा आणि पेपरमध्येच ठेवा आणि अभ्यास जो केलेला आहे तो आठवा आणि तोच फक्त त्या प्रश्नांपुरता विचार करा, ठीक आहे. नवीन आता शेवटी पण काहीच करू नका. ज्यांची मुंबईच्या परीक्षा आहेत त्यांनी फक्त मॉक टेस्ट परचेस करा आणि सोडवायला हव्या. बाकी स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा, स्वतःशी खरं बोला, स्वतःशी प्रामाणिक राहा.
म्हणजे आपण स्वतःला जिंकवणारे आपणच, ही एकच वाक्य लक्षात ठेवा. आपल्याला जिंकवणारे आपणच, आपल्याला हरवणारे सुद्धा आपणच. ठीक आहे, या 2 लाईनी महत्वाच्या सांगते आणि आता इथे थांबते. व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कळवा आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये टाका किंवा तुम्ही ऑफिसमध्ये फोन लावून बोलू शकता जर एखाद्याला काही विचारपूस करायची असेल किंवा अजून काही मार्गदर्शन हवा असेल तर. ठीक आहे, चला थांबते. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. आता न्यू इयर चालू होईलच किंवा झालंच आहे, तर विचार करा. आतापासूनच निगेटिव्ह बंद, पॉझिटिव्हच राहूयात. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच.